विदीप जाधव कुटुंबियांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यांच्या पत्नी व 2 मुलांचे त्यांनी सांत्वन केले। त्यानंतर त्या पुन्हा बारामतीला रवाना झाल्या आहेत। माझं जसं सर्वस्व गेलं आहे तसेच सुनेत्रा बहिणींचंही सर्वस्व गेलं आहे, त्यामुळे त्यांचं आणि माझं दुःख एकच आहे, अशी भावना विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी व्यक्त केली आहे। मुलाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र तो मध्येच आम्हाला सोडून गेला, त्यामुळे खूप दुःख झालं आहे, अशी खंत विदीप जाधव यांचे वडील दिलीप जाधव यांनी व्यक्त केली। नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहे, जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते। त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही। त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे। माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं। तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्धक्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या। त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे। माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत। माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय। विसरू नाही शकत त्यांचे कार्य, माझ्याबरोबर आयुष्यभर राहते। काय भावना आहेत दादा? एकंदरीत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण राज्यावर तर शोककळा पसरलीच होती, परंतु आपल्या कुटुंबियावर देखील मोठा धक्का बसलेला आहे। मोठाच धक्का आहे। बघूयात, परमेश्वराच्या ह्याने सावरण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात लवकरात लवकर सावर। काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची? काय स्वप्न होती? काय ध्येय दिशा होत्या? मुलाच्या अपेक्षा खूप होत्या, पण तो तसे पूर्ण झाल्या नाही तसंच म्हणावं लागेल, कारण अर्धवटच सोडून गेला। कारण एकुलता एकच मुलगा आहे तो मला। आपण शेवटचा फोन कधी झाला आपला? माझा 26 तारीख फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता। मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला विटाव्याला परत हे होणार होतं। ते म्हणलं मला तुम्ही जा, माझं सातारला तिकडं दौरा लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ। मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती। त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही। मग 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे, पण मला माहीत नाही। येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येणार असं बोलला तो। आता सुनेत्रा वहिनींसोबत काय बोलणं, काय बोलले भेट दिली? नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्ही चर्चा करा, हे करा। मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखे म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर येत होते, त्यांनी सांगितलं। अपेक्षा काहीतरी तुमची आहे असेल? अपेक्षा आमच्या काय, फक्त ते सुनबाईचं आणि मुलांच्या शिक्षणाचं, बाकी नाही काय अपेक्षा। पवार कुटुंबीय पूर्णपणे तुमच्या पाठीशी होतात। हो काय। लोकनायक न्यूज